वरती पुढंच तुम्हाला दिसणार आहे. आता मी हँडसेट घेऊन फक्त 8 दिवस झाले, मला लगेच 850 च्या वर बिल येतच कसं काय? हां, सुरुवातीला आम्ही 2-3 वर्षापासून ऊसाचंच उत्पन्न पूर्वी घेत होतो. पण अलीकडं काय झालं आहे की ऊसाचे रेट आणि होणारा खर्च ह्याच्यामध्ये खूप तफावत आलेली आहे. ऊस परवडत नाही. 14 महिन्यापर्यंत ऊसाला सांभाळावं लागतं. तिथून पुढं 1.5 वर्षानंतर पेमेंट घ्यायचं. त्याचे 3 ते 4 तुकडे करून पेमेंट करतात हे लोक. त्यामुळे परवडत. त्यामुळे आम्ही सोयाबीन आणि गहू या पिकांकडे वळालो आहोत. कडवळ, ज्वारी अशी पिकं जनावरांसाठी घेतो आणि अन्य काही पिकं मका वगैरे अशी पिकं घेतो आम्ही. ऊस काही ते परवडत नाही पाहिजे असं किमतीच्या हिशोबामध्ये. खर्च आणि त्याचं उत्पन्न पाहता पैसे काही जास्त राहत नाही शिल्लक. आणि ऊसासाठी लागणारं पाणी, वीज हे वेळच्या वेळ उत्पन्न होत नाही. पाण्याची ऊसाला खूपच गरज असते आणि वीज तर 16-16, 18-18 तास त्याची कमतरता असते. लोड शेडिंग असते. त्यामुळं खूपच अडचण येते ऊसाला पाण्याची आणि पाण्याचंही शॉर्टेज असतं नेहमी. रासायनिक खताची किमती खूपच गगनाला भिडलेले आहेत आणि तेही अवेलेबल होत नाही. काळ्या बाजाराने घ्यावे लागतात. शिवाय खतं, मिक्स खतं येतात, म्हणजे डुप्लिकेट खतं बाजारात मिळतात. काही वेळा आहे तिथेही मिळत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं शेती परवडत नाही ऊसाची. म्हणून आम्ही गहू आणि सोयाबीनच्या पिकाकडे वळलो आहोत. ज्वारी, बाजरी, मका अशी पिकं घेतो आम्ही. हाँ, पहले 2-3 साल के पहले हम गन्ना के पीक बहुत ज़्यादा उगाते थे, लेकिन अब क्या हो गया है, गन्ना की खेती में बिल्कुल परवड़ता नहीं है. रेट ठीक से नहीं मिलता. गन्ना उगाने के लिए 14 महीने लगते, 14 महीने लगते. उसके बाद 13-14 महीने, 2-3 साल के पहले हम गन्ना का पीक लेते थे. लेकिन अब क्या हो गया कि गन्ना में बिल्कुल परवड़ता नहीं है. गन्ना लगाने के 14 महीने के बाद 14-15 महीने में उसका पेमेंट 2-3 बार करके दे देते. तो इसलिए हम सोयाबीन, गेहूँ, मक्का, तूर ये लगाते क्योंकि उसका पेमेंट तुरंत मिलता है. और इधर गन्ने के लिए बीज की भी बहुत तकलीफ होती है. बीज ठीक तरह से मिलती नहीं. 16-18 महीने का उसमें 16-18 घंटे का उसमें गैप पड़ता है, तो पानी ठीक से नहीं मिलता. इसलिए हम इस तरफ मुड़ गए कि गेहूँ और सोयाबीन ले रहे हैं. महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास आमच्या 4 पिढ्यांपासून आम्ही ऊसाची शेती घेतो आहे आणि ऊसाची शेती घेत असताना आमचं हे पारंपरिक पीक होतं. पूर्वी परिस्थिती बऱ्यापैकी होती. पाणी आणि विजेची उपलब्धता होत असल्यामुळे आम्ही ती पिकं घेत होतो. पण आजच्या परिस्थितीमध्ये ऊसाला पाण्याची आणि विजेची अत्यंत गरज असल्यामुळं ती सरकारकडून आम्हाला वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं आम्ही ऊस आणि या पिकापासून आम्ही बदल केलेला आहे. त्यामध्ये आम्ही नगदी पिकं साधारणतः सोयाबीन असेल, गहू, ज्वारी, बाजरी, मका यासारखे आम्ही नगदी पिकं घेत आहोत. कारण नगदी पिकांचे जे पेमेंट जे आम्हाला तुरंत मिळतं आणि ऊसाचं पीक आम्ही साधारणतःपणे 14-15 महिने शेतामध्ये जपल्यानंतर ते तुटून गेल्यानंतर आम्हाला ते पैसे तिथून पुढच्या साधारणतः 14-15 महिन्यामध्ये, म्हणजे एका ऊसाचं पीक घेतल्यानंतर आम्हाला त्याचे पैसे पुढच्या तितक्याच दिवसानंतर आणि तेही 3 ते 4 टप्पे करून थोडे थोडे मिळतात. त्यामुळे आमच्या शेतीचा जो उत्पादन खर्च आहे तो त्यामध्ये भागत नाही. शेती परवडत नाही. शेतीची रासायनिक खताची जी प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये
रासायनिक खतामध्ये होणारा जो भेसळचा प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं आमच्या शेतीचे नुकसान झालं होतं. त्यामुळं आम्ही ऊसाच्या पिकापासून हे परिवर्तित होऊन आम्ही साधारणतः नगदी पिकांकडे, त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्वारी, बाजरी, गहू, मका असेल, याची पिकं आम्हाला बाजारामध्ये आम्ही विक्री केल्यानंतर याचं पेमेंट आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये मिळतं. या कारणामुळं आम्ही ऊसाच्या पिकापासून नगदी पिकांकडे आम्ही वळालो आहोत आणि त्यामुळं जे राज्यामध्ये ऊसाची आणि साखरेची कमतरता जी झालेली आहे याला शेतकरी जबाबदार नसून याला शासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत. यांचं जे चुकीचं नियोजन आहे हे शेतकऱ्यांना मारक ठरल्यामुळे आम्ही ऊसाच्या पिकापासून बदल करण्याचं हे ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला लाईट बिल असेल साधारणतःपणे हे जास्तीत जास्त दिलं जातं आहे. लाईट बिल विद्युतमध्ये आम्हाला खरी सवलत मिळायला पाहिजे, पाणी वेळेवर मिळालं पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला शासनाकडनं वेळेवरती उपलब्ध होत नसल्यामुळं आम्ही या नगदी पिकाकडं आम्ही वळालेलो आहे आणि त्यामुळं हा सर्व आजचं जे चित्र तुम्हाला साखरेचं दिसतं आहे हे त्यामुळंच आहे. आता तुम्ही जर हिशोब पाहिला साखरेच्या उत्पादनाचा ऊसाच्या तर 8-9मध्ये साधारणपणे 30 ते 35% ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. याच्यामध्ये साधारणतःपणे 55 ते 60 लाख मेट्रिक टन 8-9मध्ये साखरेचं उत्पादन व्हायला पाहिजे होतं. ते झालेलं नाही. ते 40-42 लाख मेट्रिक टनावरती आलेलं आहे आणि याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषीमूल्य आयोगाने जो ठरवून दिलेला दर आहे या दराची माहिती झालेली आहे. त्याच्यामुळे आमचा सर्व शेतकरी वर्ग हा SMP जो दर आहे, उत्पादन खर्चावरती आधारित जो दर आहे, हा जो स्वामीनाथन समितीने जो दर तयार केलेला आहे हा दर शासनाने आम्हाला दिला नाही आणि ज्यावेळेस एक शासनातले नोकर वर्ग ज्यावेळेस 6वा वेतन आयोग मागतात त्यांचा निर्णय 3 ते 3.5 महिन्यामध्ये त्यांचा निर्णय झाला. मात्र स्वामीनाथन समितीने 3.5-4 वर्षापूर्वी जो उत्पादन खर्चावरती आधारित जो अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला प्रति टन 1800 रुपये भाव मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांना हे सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळं 8-9मधलं उत्पादन साधारणतः 35 ते 40% कमी झालेलं आहे आणि आता 9-10मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्या परिस्थितीतही कोणता बदल झालेला नाही. 9-10मध्ये सुद्धा साधारणपणे 35 ते 40% ऊसाचं उत्पादन कमी होणार आहे आणि साधारण आजची जर उपलब्धता पाहिली महाराष्ट्रातली तर साधारण 48 लाख मेट्रिक टन याच्यापेक्षा जास्त साखरेचं उत्पादन होणार नाही याबद्दल माझी स्वतःची खात्री आहे. कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतकरी वर्गांच्या ज्यावेळेस चर्चा केल्या त्या टायमाला त्या चर्चेमधून आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की शेतकरी हा ऊसाच्या पिकापासून जो परावृत्त झाला, जो टर्न झाला, याला कारण असं आहे की त्याचं पैसे वेळेवर मिळत नाही आणि नगदी पिकाचे पैसे वेळेवरती मिळतात. म्हणून शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे आणि साधारण 9-10मध्ये 35 ते 40% ऊसाचं उत्पादन घटणार आहे आणि त्यामुळे सुद्धा साखरेचे दर हे कमी होऊ शकणार नाहीत. साधारणपणे साखरेचा दर 25 ते 30 रुपयाच्या किलोच्या दरामध्येच राहणार यातही शंका नाही. हमारे महाराष्ट्र में जो अभी जो शुगर केन की जो ये खेती जो है इसमें जो महाराष्ट्र लेके सब पूरा देश में जो फार्मर्स एग्रीकल्चरल डेवलपमेंट एग्रीकल्चरल से जो अलग इसमें सोयाबीन, कपास और गेहूँ, ज्वारी, मका इसमें जो जा रहे हैं इसकी वजह यही है कि कृषि मूल्य आयोग स्वामीनाथन समिति का अहवाल जो है लास्ट 3 ईयर से पहले हो चुका था लेकिन गवर्नमेंट ने ये अहवाल के ऊपर अमल बजावनी की नहीं, वक्त पर की नहीं. लेकिन यही दूसरी तरफ से यही बात अगर देखी जाए तो देश में जो 6वां वेतन आयोग जो है इसमें जो राज्य के कर्मचारी लोगों के लिए 6वां वेतन आयोग है इसकी अमल बजावनी 3 या 4 मंथ में हो गई. लेकिन फार्मर्स के लिए जो कृषि मूल्य आयोग का जो स्वामीनाथन समिति का अहवाल है, अलग समिति का अहवाल है, ये अहवाल में फार्मर्स के लिए शुगर केन के लिए पर टन 1800 रुपया 9 रिकवरी के लिए और ऊपर का जो रिकवरी के लिए 200 रुपया जो अमल बजावनी है ये न होने के कारण महाराष्ट्र में देश में गन्ना की खेती कमती हो गई है. भारत भर में गन्ना की खेती का जो टनेज है, जो शुगर केन का टनेज है, 240 से लेकर 250 लाख मीट्रिक टन होता है. लेकिन इस साल में
9-10 में और 8-9 में, ये दोनों साल में 35 से लेके 40% तक इसमें कमती हो गई है। आज देश को 235 से लेकर 40 लाख मीट्रिक टन की ज़रूरत है शुगर की, लेकिन आज भारत भर के जो फार्मर्स हैं इनके पास जो भी अभी शुगर केन की खेती है, इसमें ज़्यादा से ज़्यादा 160 से 165 लाख मीट्रिक टन की शुगर उपलब्धता होने वाली है और इसके ऊपर ज़्यादा नहीं होने वाली। और इसकी वजह से जो शुगर का जो भाव है, ये भाव मेरे हिसाब से हमारे फार्मर जो देख रहे हैं इसके हिसाब से 30 रुपये से लेकर 35 के हिसाब से रहेगा। इसमें तो कोई शंका नहीं है, क्योंकि ये जो गन्ना का खेती है इसके लिए जो पावर्स की बिजली की ज़रूरत होती है। बॉडी में पानी है लेकिन वो बाहर निकालने के लिए बिजली की ज़रूरत होती है। और गवर्नमेंट का जो लोड शेडिंग का जो टाइम है 24 आवर में 18 आवर्स तो लोड शेडिंग है और 8 आवर्स जो बिजली मिलती है वो भी नाइट के टाइम में मिलती है। और नाइट के समय में कोई फार्मर्स या खेती में काम करने वाले लोग उपलब्ध नहीं होते और जो गवर्नमेंट जो बिजली दे रही है वो गलत दे रही है। इसी की भी वजह से जो शुगर के नहीं इसमें परिणामकारक जो आज का जो अहवाल आप देख रहे हैं ये इसी का परिणाम है, क्योंकि बिजली समय पे नहीं है, इसलिए फार्मर्स खेती समय पे नहीं कर पा रहे, पानी नहीं निकल पा रहे बॉडी में से, इसलिए शुगर केन का उत्पादन कम हो गया। जो 240-45 लाख मीट्रिक टन होना चाहिए था वो अभी 160-65 लाख मीट्रिक टन ही होने वाला है। और इसी की वजह से शुगर का भाव कंट्रोल में नहीं रहेगा और इसकी जवाबदार टोटली इसकी जवाबदारी है केंद्र और राज्य सरकार की है। ये लोगों ने स्वामीनाथन समिति का अहवाल टाइम पे नहीं खोला और ये अहवाल अगर बाहर निकालते तो फार्मर्स का इसमें कल्याण होने वाला है और जो उत्पादन खर्च है वो रास्त भाव फार्मर्स को मिलेगा। यही हमारी मांग है। ये इतना हम इस वक्त आपके सामने दे रहे हैं।